हॅलो फ्रेंड्स, मी संगीता जाधव, एच.एम. कॉलेज कराड. मागच्या टॉपिकमध्ये आपण लोन्स अँड ॲडव्हान्सेस या विभागातून आपण रोख पत आणि अधिकर्ष या संदर्भात माहिती घेतली. आज आपण लोन्स अँड ॲडव्हान्सेसच्या अंडर अग्रीमेंट घेण्याची जी तत्त्वे आहेत, अग्रीमेंट घेण्याची तत्त्वे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजेच ॲडव्हान्स देत असताना बँका कोणकोणत्या पद्धतीची काळजी घ्यायला हवी किंवा त्याची तत्त्व कोणती आहेत याचा थोडक्यात आपण अभ्यास करूया. तर प्रथम कर्जदाराचं जे चारित्र्य आहे ते जर विचारात घेतलं किंवा लोकांच्या ठेवीतून बँका ज्या सुरक्षित किंवा असुरक्षित कर्ज प्रदान करत असतात त्यांना अग्रिमेंट देत असल्याने योग्य व्यक्तीला कर्ज देण्याची दक्षता बँका घेत असतात. जेव्हा कर्जदार ठरवावयाचा कसा असा जेव्हा प्रश्न बँकेकडे येतो तेव्हा बँका या 8 मुद्द्यांचा विचार करते आणि त्या कर्जदाराला कर्ज द्यावयाचे की नाही हे ठरविते. हे ठरवत असताना या मुद्द्यांचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा कर्जदाराचं चारित्र्य कसं आहे. आता चारित्र्य याची व्याख्या म्हटली तर साधारणपणे कर्जदाराची बँकेमध्ये त्या कर्जदाराचं आतापर्यंत त्यांनी मागील काळामध्ये जे काही व्यवहार केलेले आहेत ते व्यवहार कशा पद्धतीचे आहेत हा विचार केला जातो. त्यांनी जर यापूर्वी छोटं मोठं कर्ज जर घेतलेलं असेल, त्याचे वेळेत हप्ते भरलेले असतील किंवा त्याच्या ठेवी असतील किंवा त्याची बँकेत पत चांगली असेल तर निश्चितप्रमाणे बँक अशा कर्जदाराचा कर्ज देण्यासाठी विचार करत असते. त्याशिवाय त्याच्याविषयीची जी काही आदर आहे किंवा निष्ठा आहे ती या सर्व घटकातून समजून येते. कर्जदाराचे चारित्र्य म्हणजेच खऱ्या अर्थाने कर्ज फेडण्याची त्याची प्रवृत्ती. म्हणजे कर्ज फेडण्याची जर त्याची ऐपत असेल, त्याचा काहीतरी उत्पन्नाचा स्रोत असेल तर बँक अशा पद्धतीने कर्जदाराला कर्ज देते. आता कर्जदाराची पात्रता जर विचारात बँकेने घेतली तर याची पात्रता तपासत असताना त्याची उत्पन्नाची मर्यादा काय आहे, तो कोणकोणत्या पद्धतीनं तो उत्पन्न कमवतो, त्याच्याकडे उत्पन्नासाठी कोणता स्रोत आहे या छोट्या छोट्या गोष्टींचा बँक विचारात घेते. त्या संदर्भातील काही दस्तऐवजांची मागणी करते कारण तो एक पुरावा असतो. कारण आपण जेव्हा बँकेला माहिती देतो ती माहिती खरी किंवा खोटी कशी आहे हे तपासण्यासाठी बँका कर्जदाराकडे अशा दस्तऐवजांची मागणी करत असते आणि या दस्तऐवजांची छाननी केली जाते आणि याच्यातूनच चांगल्या पद्धतीचं कर्जदाराची जर पात्रता बँकेला योग्य वाटली तर बँक अशी अग्रिमेंट देण्यासाठी प्रयत्न करत असते. आणि हे करत असताना बँक आपल्याला कुठल्याही पद्धतीचा तोटा होणार नाही, सुरक्षित कर्ज देता येतं का, असुरक्षित कर्ज जर दिलं तर ती फेडण्याची त्याची पात्रता कशी आहे हे तपासले जाते. तसेच त्याची जी काही क्षमता आहे, कर्जदाराची क्षमता आहे, उत्पन्नाची क्षमता आहे आणि त्याचं शिक्षण, त्याचा अनुभव, त्याचं कौशल्य ही सगळे घटक सुद्धा तपासले जातात आणि या अनुभवाचा उपयोग त्याच्या कर्जफेडीसाठी उपयोग होत असतो. एखादा शेतकरी असू शकतो, तो अशिक्षित असू शकतो, त्याचं उत्पन्नाचं साधन काय आहे, त्याची स्वतःची शेती आहे का किंवा कसं तो मजुरी करतो, काय करतो हे सगळं तपासलं जातं आणि कर्जदाराची पात्रता ठरविल्याशिवाय किंवा त्याची छाननी केल्याशिवाय बँक कर्ज देऊ शकत नाही. आणि असं कर्ज देणे म्हणजे बँकेचा पैसा किंवा बँकेच्या ठेवी उधळण्याचाच प्रकार आहे. कारण अशा केसेसमध्ये बँकांची बुडीत कर्ज निर्माण होऊ शकतात. जर छाननी न करता जर काही कर्ज दिली तर बँकांची बुडीत कर्जांची संख्या वाढते आणि जर बुडीत कर्ज ज्याला आपण बॅड डेट्स म्हणतो अशी जर कर्ज वाढली तर कदाचित बँका डबघाईला येऊ शकतात.
बँका प्रिकॉशन स्वतःसाठी घेण्यासाठी कर्जदाराचं चारित्र्य, कर्जदाराची पात्रता तपासली जाते. कर्जदाराकडे जे काही भांडवली साधनं आहेत, कर्जदाराकडे जी काही भांडवली साधनं आहेत या साधनांमध्ये कर्जदाराने स्वतःचं आधी भांडवल किती जमा केलेलं आहे, म्हणजे त्याला एखादा व्यवसाय करायचा असेल किंवा त्याचं काही घरगुती अडचण असेल, काही धार्मिक विधी असतील, कार्यक्रम असतील, मुलीचं लग्न असेल, अन्य वेगवेगळ्या कारणांसाठी लोक बँकांकडे कर्जासाठी मागणी करत असतात. हे करत असताना कर्जदाराकडे जी काही भांडवली साधनं आहेत तीही तपासली जातात आणि याच्यासाठी जे काही पुरावे आहेत ते बँकेला सादर करावे लागतात. तसंच भांडवल सुरक्षित ठेवण्याचं काम सुद्धा बँक करत असते आणि भांडवलाबरोबर बँकेने दिलेल्या कर्जाची रक्कम सुरक्षित राहण्याची शक्यता असते. तसंच एखाद्याला यंत्र घेण्यासाठी किंवा छोटासा व्यवसाय करण्यासाठी एखादं छोटंसं दुकान टाकायचं असेल तर हे छोटे छोटे जे काही व्यावसायिक आहेत यांना सुद्धा कर्ज देताना त्यांची जी काही भांडवलाची साधनं आहेत ती तपासली जातात. त्याच्या संदर्भातले काही दस्तऐवजांची मागणी केली जाते आणि मग त्यांना कर्ज द्यायचं की नाही याचा विचार केला जातो. जर ते योग्य असेल तर निश्चित स्वरूपामध्ये कर्जदाराला कर्ज मिळण्यास कोणतीही अडचण येत नाही. तसंच जे काही त्यांच्याकडे वाहन असेल किंवा टीव्ही असेल किंवा अन्य काही संसाधनं आहेत, एखाद्याकडे सोनं असू शकतं, ते थोडंसं तारण ठेवू शकतात, वाहन जर घ्यायचं असेल तर वाहन तारण ठेवू शकतात. तर अशा पद्धतीचे कर्जदाराची जी साधने तपासली जातात आणि त्याला कर्ज द्यायचं की नाही हे ठरवलं जातं. आता चौथा जो मुद्दा आहे कर्जाचा हेतू. आता कर्जदाराला कोणत्या हेतूसाठी कर्जाची आवश्यकता आहे त्याची तपासणी बँकेला करावी लागते. तसंच उत्पादक वस्तूसाठी कर्ज घेतल्यास ते परत फेडण्याची शक्यता अधिक असते आणि या उलट अनुत्पादक कारणासाठी जर कर्ज घेतलं असेल तर अशा पद्धतीची कर्ज सहसा लवकर परतफेडीसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उत्पादक कारणासाठी जर एखादा कर्ज घेत असेल तर बँका त्वरित कर्ज पुरवठा करतात. काही दस्तऐवजांची मागणी केली जाते. दस्तऐवजांची पुरवठा झाल्यानंतर त्यांना त्वरित कर्ज पुरवठा केला जातो. तसेच भारतातील बँकांनी कोणत्याही हेतूसाठी किती प्रमाणात कर्जे द्यावी यावर रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण आहे. म्हणजे त्यांची जी काही नियमावली आहे बँकांची ते रिझर्व्ह बँकेचे जे काही रूल्स आहेत त्या सर्व छोट्या छोट्या बँकांना लागू झालेले असतात आणि त्या नियमाला अधीन राहून कर्ज किती प्रमाणात द्यावं, किती टक्के द्यावं, कोणत्या कारणासाठी किती कर्ज द्यावं हा जो काही नियमावली ठरलेली आहे त्या नियमाला अधीन राहून बँका कर्जदारांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. बँकांचा हेतूच आहे की आपल्या समाजातील सर्वसामान्य घटक जो आहे तो आपल्याकडून छोट्या मोठ्या पद्धतीचे किंवा दीर्घकालीन किंवा मध्यमकालीन अल्पकालीन जी काही कर्ज पुरवठा केला जातो याच्यातून समाजाचा विकास तर होतोच होतो आणि बँकांचाही त्या कर्जाच्या स्वरूपामध्ये मिळणारे जे काही व्याज आहे व्याज हा बँकांचा फायदा असल्या कारणाने बँका व्यवसाय करत असल्याने शक्यतो कर्ज देण्याचा प्रयत्न करतात. जर बँकांनी कर्जच नाही दिली तर बँक व्यवसाय चालणार नाही. म्हणून योग्य कारण असेल तर योग्य पद्धतीचा कर्ज पुरवठा बँका निश्चित स्वरूपामध्ये करत असतात. आता ही जी कर्ज त्यांची घेण्याची जी याची आहे उत्पादक पद्धत किंवा अनुत्पादक पद्धतीची आहे तर याच्यामध्ये कर्जाची परतफेड करण्यासाठी अनुत्पादक कारणासाठी जर कर्ज घेतलं तर कर्जाची परतफेड करत असताना अडचण येऊ शकते. जे कर्ज म्हणून पैसे घेतलेले आहेत ते अनुत्पादक कारणासाठी व्यक्तीकडून खर्च झालेले असल्या कारणाने योग्य हप्ते जे काही ठरवून दिलेले आहेत ते हप्ते परत करायला अडचण येऊ शकते. म्हणून बँका पहिल्यांदा त्यांच्याकडून एक हप्ता हा घेत असते जेणेकरून कर्जदाराचा तो हप्त्याचं जे काही
त्याच्यावरती येणारा ताण आहे तो थोडासा कमी व्हावा या हेतूने तो हप्ता थोडासा देण्याचा प्रयत्न करतात. परंतु ते ऐच्छिक असतं. एखाद्याला वाटलं की नाही आपल्याला तो कर्जाचा हप्ता द्यायचा आहे, आता नंतर द्यायचा आहे, तर तसंही त्या पद्धतीने देऊ शकतात. आणि जेव्हा एखादा कर्जदार कर्ज देतो तेव्हा त्या महिन्यामध्ये जर त्याने कर्ज घेतलं असेल तर त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये साधारण 30 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याला व्याज लागू केलं जातं. म्हणजे ते मागील 30 दिवसाचं व्याज हे पुढच्या महिन्यामध्ये त्याला भरायची मुभा दिली जाते. म्हणजेच जर एखादा नोकरदार असेल तर त्याचा पगारावरती त्याचा EMI ठरलेला असतो किंवा इन्स्टॉलमेंट सिस्टीम असते किंवा समान हप्ते असे वाटून दिलेले असतात. अशा पद्धतीनं हा मुद्दा आपल्याला इथे सांगता येईल. जो कर्जाचा कालावधी आहे, जसं की कर्जाचा कालावधी हा अल्प असू शकतो, मध्यम असू शकतो किंवा दीर्घ मुदतीचा कर्ज असू शकतो. जर छोटा व्यावसायिक असेल तर तो अल्प मुदतीचं कर्ज घेऊन त्याच्या व्यवसायाला तो भांडवलाचा पुरवठा करू शकतो. जे कर्ज हे 1 महिने ते 6 महिने या कालावधीसाठी असू शकतं. हा मुद्दा आपल्याला इथं डबल झालेला आहे म्हणून मी हा पुसत आहे. तसंच हा जो कालावधी आहे अल्प, मध्यम किंवा दीर्घ, तर मध्यम मुदतीचे जे काही कर्ज आहे साधारण 1 वर्ष ते 3 वर्ष या कालावधीसाठी असतं. आणि दीर्घ मुदतीचं जे कर्ज आहे, जे मोठ्या उद्योगधंद्यांना या कर्जाची आवश्यकता असते, यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी, इमारत खरेदी करण्यासाठी, अन्य वेगवेगळी वाहनं खरेदी करण्यासाठी, अशा पद्धतीच्या कर्जाचा कालावधी साधारणपणे तो 5 वर्ष ते 15-20 वर्षासाठी असू शकतो. याची कर्जाचे हप्ते सुद्धा मोठे मोठे असू शकतात. त्यामुळे हा कालावधी त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर, त्या व्यक्तीच्या नोकरीवर, तो रिटायरमेंट केव्हा होणार आहे या सगळ्याच बाबींचा विचार करून अगदी नोकरदार वर्ग सुद्धा कर्ज घेऊ शकतो किंवा अन्य व्यावसायिक कर्ज घेऊ शकतात, उद्योजक कर्ज घेऊ शकतात. कर्ज घेण्यासाठी बँका कोणालाही कर्ज देऊ शकतात. चारित्र्य तपासलं जातं. या सगळ्या गोष्टी तपासत असताना बँका सर्वाधिक विचार करत असतात की हा कर्जदार आपल्या कर्जाचे हप्ते योग्य पद्धतीने फेडू शकेल का. हे सगळे मुद्दे लक्षात घेतल्यानंतर कर्जाचा कालावधी ठरतो आणि त्याला योग्य अशा पद्धतीचा हप्ता ठरवून दिला जातो. आणि ठेवीदारांचा जो काही पैसा आहे, बँकांकडे विविध ठेवीदार पैसे ठेवलेले असतात. त्याच ठेवीदारांचा पैसा कर्ज म्हणून वापरण्यासाठी बँका वापरत असतात आणि याच्यावरच बँकांचा व्यवसाय चालू असतो. आता कर्जाची जी काही रक्कम आहे, कर्जाची जी रक्कम आहे ती किती कर्ज द्यावं एखाद्याला याचाही विचार योग्य पद्धतीनं होणं गरजेचं आहे. कारण कर्जदाराच्या आर्थिक कृतीपेक्षा जर जास्त कर्ज दिल्यास त्याची परतफेड करणं अवघड होतं आणि थोड्याच कर्जदारांना मोठ्या रकमेची कर्ज देण्यास बँकांना धोका पत्करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, आपण मधल्या काळामध्ये पेपरमध्ये सुद्धा अनेक बातम्या वाचल्या. विजय मल्ल्यासारख्या लोकांनी, मोठमोठ्या उद्योजकांनी बँकांकडून मोठ्या पद्धतीची कर्ज घेतली आणि त्यांच्या परतफेडी फारशा केलेल्या नाहीत. ते आपल्या भारत सोडून बाहेर गेले. अशा पण घटना होऊ शकतात आणि काही मागच्या घटनांचा आढावा घेऊन बँका या सर्व गोष्टींचा विचार करत असतात. कारण अशा जर घटना घडत राहिल्या तर बँका डबघाईला येण्यास वेळ लागणार नाही. बँका त्यामुळे आपला फायदा कसा होईल हा विचार करतात आणि त्यातूनही कर्जदाराच्या व्यवसाय त्याचंही व्यवस्थित चाललं पाहिजे यासाठी ते एक प्रकारची मदत करत असतात. तसंच बँकांचं जे काही नुकसान होत असतं, कधी कधी बुडीत कर्जामुळे बँकांचं नुकसान होतं. म्हणजे एखाद्या कर्जदाराने कर्ज घेतलेलं आहे आणि तो मरण पावला, त्याची जी काही सुरक्षित कर्ज किंवा असुरक्षित कर्ज, सुरक्षित कर्जामध्ये धोका कमी असतो पण असुरक्षित कर्ज दिलं असल्यास तर मात्र हे कर्ज कदाचित बुडीत कर्ज होऊ शकतं. त्यांच्या वारसांनी जरी नाही फेडलं तरी अशा पद्धतीचे कर्ज बुडीत कर्ज झालं तर बँका डबघाईला येऊ शकतात. म्हणून बँका व्यवसायातील धोके कमी करण्यासाठी कर्जाची रक्कम किती
घ्यायची, त्याची परतफेड करण्याची जेवढी ऐपत आहे त्याच प्रमाणामध्ये कर्ज देण्याचा प्रयत्न करत असतात. पुढे कर्जाच्या परतफेडीची जी काही संसाधने आहेत, म्हणजे एखादा कर्जदार आहे, त्या कर्जदारानं त्याची जी काही परतफेड करण्याची योजना आखलेली असेल ती कशी आहे बाबा, तो कोणत्या पद्धतीने आपल्या कर्ज घेतलेले हप्ते फेडणार आहे याचा एक ताळमेळ लावला जातो आणि हा एक प्रकारचा करार आहे. बँक आणि कर्जदार या दोघांमध्ये झालेला एक करार आहे आणि हा करार कर्जदाराला बंधनकारक आहे. त्यानं त्या वेळेत हप्ते भरलेच पाहिजे. बाय चान्स त्यांनी एखादा हप्ता भरण्यासाठी लेट झालं किंवा त्याच्याकडे पैशाची उपलब्धता नसेल तर त्याच्यावरती दंड आकारता येतो. ही बँकेला एक परवानगी आहे, कारण जर अशा पद्धतीचे दंड आकारले तर पुढील हप्ते वेळेवर येऊ शकतात. म्हणून ही एक ग्राहकाला दिलेली एक चपराक असते असं म्हणायला काही हरकत नाही. तर कर्जाचा हप्ता ठरवणे, व्याज आकारण्याची पद्धत ठरवणे आणि कर्जदाराला त्याच्याकडे असणाऱ्या संसाधनांचा तपशील हा द्यावा लागतो. या घटकांमध्ये परतफेडीची संसाधने जर बँकेला योग्य वाटली तरच बँक अग्रिमेंट देत असते. 8वा मुद्दा आहे उपलब्ध प्रतिभूती. तर कर्जदाराकडे जेव्हा कोणत्या प्रतिभूती उपलब्ध आहे, तो कोणत्या पद्धतीनं बँकेला दस्तऐवजांचा पुरवठा केलेला आहे आणि कर्जाच्या प्रस्तावामध्ये शक्य तितक्या अधिक सुरक्षित संसाधनांचा उल्लेख केलेला असेल तर बँका या सगळ्या गोष्टींच्या नोंदी ठेवत असते आणि साहजिकच कर्जदाराकडून योग्य प्रतिभूतीची मागणी बँक करत असते आणि अशा प्रतिभूतींची जोपर्यंत पूर्तता होत नाही तोपर्यंत बँक अशा व्यक्तीला कर्ज देत नाही. म्हणजे उपलब्ध प्रतिभूती या बँकेला प्राप्त झाल्याशिवाय कर्ज पुरवठा किंवा अग्रिमे देण्याची पद्धत नाही. अशा पद्धतीनं ही जी काही अग्रिमे देण्याची तत्वे आहे हा 12वी बोर्डासाठी नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. त्यामुळे या मुद्द्यांचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे. आता ही जे काही आपण आता अग्रिमेची तत्व पाहिली, याच्यानंतर आपण कर्जाचं स्वरूप बघूया. त्याच्या अंतर्गत आपण साधारणपणे सोने तारण कर्ज याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर कर्जाचं जे काही स्वरूप आहे या अंतर्गत अनेक कर्ज दिली जातात. लोन अगेन्स्ट गोल्ड, लोन अगेन्स्ट फिक्स्ड डिपॉझिट, लोन अगेन्स्ट बिल्स, सप्लायर बिल्स, अशा पद्धतीची कर्ज दिली जातात. एज्युकेशनल लोन, सध्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली सुविधा बँकांनी निर्माण करून दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी पैशाची गरज असते किंवा पैसा त्यांना उपलब्ध करून देता येत नाही उच्च शिक्षणासाठी, अशी वेगवेगळी कर्ज या कर्जाच्या स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे लोन अगेन्स्ट गोल्ड, म्हणजे सोने तारणावरचं कर्ज. आता हे कर्ज सहजासहजी उपलब्ध होणारं असतं, कारण या कर्जासाठी कर्जदार त्याच्याजवळ उपलब्ध असणारं सोनं बँकेमध्ये घेऊन जातो. बँकेमध्ये सोनं जेव्हा घेऊन गेलं जातं तेव्हा बँक पहिल्यांदा त्या सोन्याची छाननी करते की ते खरोखर सोनंच आहे का किंवा अन्य कोणता घटक आहे याची छाननी त्यांच्या जे काही अधिकृत सोनार असतील, बँकेचे अधिकृत सोनार, ते चेक केलं जातं आणि बँका त्याचं व्हॅल्युएशन केलं जातं किंवा त्याचं मूल्यमापन केलं जातं. त्यामुळं हे जे सोने तारणावरील कर्ज आहे सहसा बँका देण्याचा प्रयत्न करत नाहीत, कारण सोनं वापरणाऱ्या स्त्रिया असतात
ठिकाणी कर्ज हवं असतं पुरुषांना. तर याच्यामध्ये एक गोष्ट असते, तर ती त्यासाठी गोल्ड लोन सहसा देण्याचा प्रयत्न करत नाही आणि त्याच्यासाठी जर प्युअर असं सोनं मिळालं तरच अशा पद्धतीचं कर्ज दिलं जातं. काही सोनं लाखेमध्ये तयार केलेलं असतं, अशा सोन्यावरती बँका अजिबात कर्ज देत नाहीत, कारण त्या सोन्याच्या दागिन्याचं व्हॅल्युएशन किंवा मूल्यमापन करायला बँकांना अवघड जातं, योग्य मूल्यमापन होत नाही. त्यामुळं असे लाख असलेल्या सोन्यावरती बँका कुठलेही बँक कर्ज देत नाही. तरी सुद्धा लोकांची गरज ओळखून त्यांच्या अडचणीला उपयोग व्हावा यासाठी बँका अशा काही फॅसिलिटीज देतात की काही वेळेस या सोन्यावरती त्यांना कर्ज देणं भाग पडतं, कारण ग्राहक प्रमाणामध्ये त्यांना रिक्वेस्ट करत असतात आणि त्यांची अडचणही असते. त्यांना दुसऱ्या पद्धतीचं कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही, कारण त्यांचा उत्पन्नाचा स्रोत त्यावेळेस नसतो. मग त्यांना सोने तारणाशिवाय कर्ज घेण्याची दुसरी कुठलीही सोय नसते. अशा वेळेस बँक काय करते, सोन्यावरील कर्ज देत असताना घरगुती अथवा व्यक्तिगत कारणासाठी कर्ज असतं. तसंच सोन्यावरील कर्ज हे कमी रकमेचं असतं आणि सामान्यपणे दागिने महिलांचे असले तरी पुरुषांना कर्ज लागत असतं. काही दागिने बनवताना त्याच्यामध्ये लाख किंवा इतर धातू मिसळलेले असतात, त्यामुळे त्याचं योग्य वजन करणं कठीण असल्यामुळे अशा पद्धतीचं कर्ज द्यायला बँकांना थोडीशी अडचण येऊ शकते. सोनाराकडून सुद्धा खोटा किंवा चुकीचा दाखला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोन्याच्या किमती स्थिर नसतात, सतत चढ उतार आहेत सोन्याच्या भावामध्ये, त्यामुळं अशा पद्धतीचं कर्ज देताना बँकांना अडचण येतात. मग बँक अशा वेळेस काय करते, कर्ज देत असताना बऱ्यापैकी दक्षता घेते. मग ती सोने तारणाबाबत बँकेनं कोणती दक्षता घ्यायची बाबा, तर हा जो मुद्दा आहे हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे बँक पहिल्यांदा या सोन्याची आपल्याकडे जेव्हा एखादा कर्जदार येतो, एखादं सोन्याची वस्तू घेऊन येतो, तेव्हा त्याची छाननी करण्यासाठी त्यांचा जो अधिकृत सोनार आहे त्याच्याकडे ती वस्तू दिली जाते, त्याचं वजन केलं जातं, त्याचं व्हॅल्युएशन केलं जातं आणि त्याचं जे काही बँकेचा एक क्रायटेरिया ठरलेला आहे, साधारण 10 ग्रॅम सोनं असेल तर त्याच्यावर 70% किंवा 80% सोनं पैसे दिले जातात. समजा आजचा दर जो आहे 48,000 रुपये सोन्याचा आजचा दर आहे आणि एका व्यक्तीने समजा 10 ग्रॅम सोनं घेऊन गेलेलं आहे, तर या 48,000चं 10 ग्रॅम सोनं जर प्युअर सोनं असेल तर या व्यक्तीला बँक किती हजार रुपये कर्ज देऊ शकते, तर साधारणपणे 40,000 रुपये बँक कर्ज देऊ शकते. तर अशा पद्धतीनं त्यांचा क्रायटेरिया 40,000 कर्ज घ्या किंवा न घ्या, परंतु त्यांच्या क्रायटेरियानुसार हे 40,000 रुपये कर्ज बँक देऊ शकते. याच्याशिवाय सुद्धा आपण कमी कर्ज घेऊ शकतो. ते 40,000 देणार म्हणून आपण 40,000 द्यायचं असा काही नियम नाहीये. आपल्याला 20,000ची गरज आहे आणि किती कालावधीसाठी, साधारण 6 महिने कालावधीसाठी आवश्यकता आहे, तर आपण या 6 महिन्याचंच व्याज भरायचं आहे. साधारण त्याच्यावरती 10-11% काही मुथूट फायनान्स सारख्या ज्या काही खाजगी सेवा संस्था आहेत यांचा दर थोडासा जास्त असतो, 14%-13%. तर अधिकृत बँकांचा किंवा नॅशनलाइज बँकांचा जो व्याजाचा दर आहे तो 11 ते 12% आहे. ज्या व्यक्तीला जी बँक योग्य वाटेल, जी बँक कर्ज देण्यास उत्सुक आहे, अशाच बँकाकडे लोक धाव देतात आणि कर्ज घेऊ शकतात. सोनाराकडून जेव्हा व्हॅल्युएशन केलं जातं तो नेहमी कर्जदाराच्या सोन्याचं कमीच व्हॅल्युएशन नेहमी करत असताना दिसून आलेलं आहे. परंतु लोक जेव्हा आपल्याला एखाद्या पैशाची गरज असते तेव्हा आपलं सोनं काही कालावधीसाठी गहाण ठेवतात आणि बँकांकडून पैशाची उपलब्धता करून घेतात. हा जरी ग्राहकाच्या दृष्टिकोनातून सहज उपलब्ध होणारा पैशाचा स्रोत असला तरी बँकेच्या दृष्टिकोनातून कदाचित